तर मित्रांनो, तुम्ही घाबरलेत का बरं? कशामुळे हे आपण आज मी तुम्हाला सांगणार आहे. तो का तुम्ही का बरं घाबरलेत, का नक्की घाबरले आहेत की नाही आहेत हे मला माहिती नाही, पण भरपूर माझ्या कोचिंग क्लासेसमधले मुलं असतील, नाहीतर माझ्या यूट्यूबचे जे फॅमिली मेंबर्स असतील, जे मुलं असतील, ते मला सांगतात की सर आम्ही घाबरलोय. का बरं घाबरलोय? की आता युनिट टेस्ट जवळ आल्यात, घटक चाचण्या जवळ आल्यात, तर करायचं काय, नेमकं कोणते क्वेश्चन्सवर भर द्यायचा, कोणते क्वेश्चन इम्पॉर्टंट क्वेश्चन. आता खूप सारं झालं की आपल्याला सर इम्पॉर्टंट क्वेश्चन द्या ना, इम्पॉर्टंट क्वेश्चन द्या ना. तर तुमच्यासाठीच घेऊन आलेलो आहे मॅथ्स पार्ट 1चे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. तर इम्पॉर्टंट क्वेश्चन्समध्ये काय काय, तर हे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स अशा फेक्या मारून काढलेत का? नाही. तर हे तुमच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवरून ॲनालिसिस करून आणि कोणत्या विषयावर कोणत्या क्वेश्चन्सवर जास्त भर असतो आणि कोणते रिपिटेटिव्ह क्वेश्चन्स असतात हे आपण आज बघणार आहोत. तर तुम्हाला पार्ट 1चे पूर्ण काही पेपर्स मी देणार आहेत, पूर्ण काही क्वेश्चन्स देणार आहेत. तुम्हाला 2 चॅप्टर्स येतील घटक चाचणीला, युनिट टेस्टला. त्याच्यामधून कोणते कोणते, आता तुमच्यासारखे तुमच्यामधले काही मुलं असतील का स्क्रीनशॉट मारून घेतील आणि पूर्ण व्हिडिओ बघणार नाही, असे करू नका. कारण की याच्यातच तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेशन द्यायची आहे. त्याच्यामुळेच तुम्ही काय करा, लास्टपर्यंत व्हिडिओ बघा आणि चॅनलवर जर नवे असाल तर अशाच नवीन व्हिडिओसाठी नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, लवकरात लवकर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. प्रॅक्टिस सेट्स कोणते आणि त्याच्यामधले क्वेश्चन कोणते. तर तुम्हाला एकच विनंती असेल की लवकरात लवकर बुक काढून, अल्जेब्रा पार्ट 1चं बुक काढून बसा आणि पेन्सिल घ्या आणि जे जे मी क्वेश्चन सांगतोय त्याला टिक मार्क करत चला. तर करताय ना, तर करायलाच पाहिजे, तर लक्ष द्या. तर पेज नंबर 4 वर बघा 1.1 दिलेली आपल्याला. बघा 1.1 मध्ये हा जो कंप्लीट करायचा क्वेश्चन आहे, कंप्लीट द फॉलोइंग बॉक्सेस. तर बघा इथे दिलेला आहे मी क्वेश्चन नंबर 1. तर हा तुम्हाला बघा, हा 20 मार्काचा क्वेश्चन पेपर असतो आणि त्याच्यात काय होतं की फिलिंग द ब्लँक्स भरायला तुम्हाला 2 ते 3 मार्क्सला फिलिंग द ब्लँक्स येत असतात. तर हे फिलिंग द ब्लँक्स मध्ये येण्याचंच शक्यता काय असते, खूप जास्त असते या क्वेश्चनची. तर क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 मधला टिक मार्क करून घ्या की फर्स्ट, 6th आणि 8th, फर्स्ट, 6th आणि 8th. तर हे कसे सोडवायचे हे जर जमत नसतील, आता तुम्ही बघतायत आणि तुम्हाला आठवलं असेल की यार हे क्वेश्चन तर आपल्याला जमत नाही, याच्यासाठी पण ऋषी भैयाकडे तुमच्याकडे एक सोल्युशन आहे. मागचे व्हिडिओज बघून घ्या. नसेल जमत तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलाय, तिथून तुम्ही माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकतात. तर बघा आता 1.2. तर 1.2 कुठे, 1.2 काढा, ग्राफिकल. तर ग्राफिकल पेज नंबर 8 वर आहे. तिथे पण क्वेश्चन नंबर फर्स्ट तुम्हाला सोडून घ्यायचा आहे, क्वेश्चन नंबर कंप्लीट द फॉलोइंग बॉक्सेसचा. आणि क्वेश्चन नंबर 2 मध्ये फर्स्ट आणि 6th, कोणता फर्स्ट आणि 6th हा तुमच्यासाठी काय असेल, इम्पॉर्टंट असेल. कळालं? तर आता 1.3. तर 1.3 किती पेज नंबरवर आहे, 1.3 डिटर्मिनंट काढायचा आहे, बरोबर, क्रेमर्स रूलने. तर 1.3 मध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट तर तुम्हाला येतोच सर्वांना. तर क्वेश्चन नंबर 2 मधला थर्ड क्वेश्चनवर जास्त भर द्यायचा आहे. थर्ड क्वेश्चनवर फर्स्ट आणि सेकंड तर तुम्हाला येतोच आहे, पण थर्ड क्वेश्चन येण्याचे चान्सेस जास्त आहेत. आणि क्वेश्चन नंबर थर्ड मध्ये काय करायचंय तुम्हाला, कोणता फर्स्ट, 4th आणि 6th. तर बघा फर्स्ट, 4th आणि 6th. आता तुम्हाला रिअलाइज होतंय का काही काही क्वेश्चन्स आपल्याला येत नाहीये, तर ते क्वेश्चन्स मागे जाऊन बघून घ्या, रिपिटेटिव्ह रिव्हिजन्स करा, व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन होऊन तुमची अजून प्रॅक्टिस त्याच्यावर करून घ्या. तर आता 1.4 मध्ये कोणतं आहे, 1.4 पेज नंबर किती आहेत बघा, 1.4 4च प्रश्न आहेत. त्याच्यामधून क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला पहिला जो क्वेश्चन आहे तो तुमच्यासाठी काय असेल, इम्पॉर्टंट असेल. कळालं? डिटर्मिनंट काढायचे क्रेमर्स रूलला आपण फॉर्म्युला शिकलो होतो, डिटर्मिनंट काढा, मग dx काढा, मग dx कसं, x काढायचं तर dx/d, y काढायचं तर dy/d. आणि फॉर्म्युलेज होते a1 a2 ac, c1 c2. कळालं? आता 1.5. तर 1.5 पेज नंबर 26 काढा पटकन. काढलंय? तर 1.5 तर 26 पेज नंबरवर 1.5 क्वेश्चन नंबर 2 सोडवायचा आहे तुम्हाला. तो बॉक्सेसवाला क्वेश्चन दिलेला आहे बघा, हा रेक्टँगल, मग लेंथ आणि ब्रेथ काढायची, मग पॅरामीटर आणि मग एरिया काढायचा. हे आपण शिकलो होतो. नसेल तुम्हाला लक्षात तर परत जाऊन बघून घ्या. तर त्याच्यानंतर थर्ड आणि 6th वन, कितवा, थर्ड आणि 6th वन काढायचा. थर्ड द सम ऑफ फादर्स एज अँड सन्स एज, ते क्वेश्चन आहे. आणि 6th वन कोणता आहे, द वी शॅल ट्रॅव्हल बाय बस अँड एरोप्लेनचा होता बघा. कळालं? आता आला नेक्स्ट चॅप्टर क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. तर 2.1 काढा.
तर 2.1 पेज नंबर किती आहे? 2.1 पेज नंबर 34. तर पेज नंबरवर 34 वर क्वेश्चन नंबर 5th आणि 6th. क्वेश्चन नंबर 5th आणि 6th मध्ये काय x इक्वल्स टू x ची व्हॅल्यू. आता बघा 9वीला पण तुम्हाला हा प्रश्न आलेला होता की x ची व्हॅल्यू दिलेली असेल आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये ती पुट करायची आणि मग क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचं. तसंच 6th one बॉक्सेस वाला आहे, फिलिंग द बॉक्स ते पण तुम्हाला करणं गरजेचं आहे. आता 2.2 कुठे आहे? पेज नंबर किती बघा 36 वर दिलेले आहेत. तर 2.2 मधला 4th, 6th, 8th आणि 12th. बघा काही वेळेस कसं होतं आपण हेच बघतो पण इकडे पण ती एक्सरसाइज दिली आहे. तर टिक मार्क करताय ना 4th one करा, त्याच्यानंतर 6th one, त्याच्यानंतर किती 8th one आणि त्याच्यानंतर कोणता आहे 12th one. कळालं? आणि त्याच्यात अजून 7th one ही ऍड करून घ्या. बॉक्स फिलिंग द बॉक्सेस येऊ शकतो, येण्याचे चान्सेस जास्त आहे. आणि याच्यामधूनच तुम्हाला 80 to 90% सिलेबस मॅथ्सचा येणार आहे. तुम्ही जर एवढंच परफेक्ट केलं, काय करायचं आहे की अगोदर हे सगळे प्रश्न मी देतोय ते एका रुलिंग पेजवर लिहून घ्यायचे, व्यवस्थित सॉल्व्ह करायचे, मनाने सॉल्व्ह करायचे. याच्यामधला जर 80% पेपर नाही आला तर माझं नाव तुम्ही बदलून ठेवू शकतात. कळालं? काय ठेवायचं हे पण मला कमेंट बॉक्समध्ये कळून द्या. तर पुढे बघा, आता काही पण नाव ठेवू नका, मी तुमच्यासाठीच सांगतोय. तर हे प्रॉपरलीच मी काहीतरी ॲनालिसिस करून तुम्हाला सांगत असेल. तर थोडंसं मजाकचा पार्ट आपण दूर ठेवूयात आणि अभ्यासाकडे लक्ष देऊयात. 2.3. तर 2.3 कुठे आहेत? तर बघा 2.3 पेज नंबर 39 वर. तर त्याच्यामधला फर्स्ट आणि 6th दोनच क्वेश्चन आहे, फर्स्ट आणि 6th. आता कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड आत्ताच 2-4 दिवसा अगोदर आपण कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड शिकलो, त्याच्यानंतर फॉर्म्युला मेथड शिकलो, मग त्याच्यानंतर वर्ड प्रॉब्लेम शिकलो. जर तुम्ही प्रत्येक व्हिडिओ नीट बघत असाल तर तुम्हाला हे सगळं येईलच. आता 2.4. तर 2.4 कुठे? पेज नंबर 43 वर. 2.4 क्वेश्चन नंबर सेकंड मधला फर्स्ट आणि 5th कोणता? सॉल्व बाय फॉर्म्युला मेथड. किती आहे? फर्स्ट आणि 5th सोडवायचं आहे. आणि थर्ड क्वेश्चन तुमचा IMP असेल. हा खूप जास्त महत्त्वाचा असेल. याच्यावर तुम्ही लक्ष ठेवा की याच्यातून आपल्याला हा क्वेश्चन कसा सोडता येईल. आणि मॅथ्समध्ये एकच असतं की उत्तर सगळ्यांना लगभग 80% विद्यार्थ्यांना उत्तर येत असतं, पण जो फास्ट सोडवतो, टाइमचं व्यवस्थित मॅनेजमेंट करतो, त्यालाच खरंच चांगले मार्क्स त्याच्यात पडत असतात. आता 2.5 कुठे बघा? हो, तर पेज नंबर 49 वर. तर क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला जे तिन्ही पण आहेत, जे फिलिंग द बॉक्सेस वाले आहेत, ते कम्प्लीट द फॉलोइंग बॉक्सेस, ते तिन्ही क्वेश्चन्स आपल्याला व्यवस्थित करून ठेवायचे आहेत, क्वाड्रॅटिक इक्वेशन्स वगैरे. आणि क्वेश्चन नंबर 5th, 6th आणि 4th. तर बघा 5th, 4th, 5th, 6th. तर 4th, 5th, 6th हे तिघी क्वेश्चन्स आपल्याला काय करायचे? करून ठेवायचे. रूट्स फाइंड करायचे, मग x ची व्हॅल्यू फाइंड करायची आणि मग नंतर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचं आहे. इथे क्वेश्चन दिले बघा 4th, 5th आणि 6th. आता लास्ट एक्सरसाइज आहे आपली 2.6. 2.6 मधला क्वेश्चन नंबर 1st, 2nd, 9th आणि 8th. मग क्वेश्चन नंबर 1st, 2nd, 9th आणि 8th क्वेश्चन आपल्याला काय करायचं आहे? सॉल्व. फर्स्ट प्रगतीचा 8चा आहे, मग नंतर 2 कॉन्झिक्युटिव्ह नंबर. सेकंड क्वेश्चन आहे 8th क्वेश्चन आहे पिंटू किती दिवसात किती वर्क करते, मग निशू किती करते. मग इथे पुढे दिलाय नॅचरल नंबर आहे, तो 4ने मोठा आणि पॉट्सचं रिमाइंडर क्वेश्चन ते काढायचे. तर हा थोडासा वेगळा क्वेश्चन आहे, याच्यावर थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. तर बघा हे सर्व तुमचे इम्पॉर्टंट क्वेश्चन झालेत. तर याच्यावरचा तुम्हाला फायदा केव्हा कळणार आहे? जेव्हा युनिट टेस्ट होईल तेव्हा तुमचा माझ्यावर ट्रस्ट गेन होणार आहे की हे क्वेश्चन्स जे दिले होते त्याच्यापैकी 80% पेपरमध्ये आलेले आहेत. आणि तेव्हा तुम्ही माझे व्हिडिओज अजून बघायला लागशाल. बघा कोणतीही गोष्ट आपण करतोय आणि विश्वास पटत नसेल, विश्वास बसून दिल्याशिवाय आपण ते गोष्ट वारंवार करायला घाबरतो. तर तुम्ही आतापासूनच माझ्यावर विश्वास ठेवा, एवढे सर्व क्वेश्चन्स करून घ्या, तुम्हाला नक्की त्याचा 100% फायदा होईल. आणि याच्यावरच आधारित अजून काही प्रॅक्टिस, सेम अशाच मेथडचे प्रॅक्टिस करायला उदाहरणं हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्याच्यावर जाऊन तुम्ही आमच्याशी जॉईन व्हा. प्रत्येक रोजी तुम्हाला रोज वेगवेगळे क्वेश्चन्स बघायला भेटतील, तुम्हाला वेगवेगळं गायडन्स भेटेल, चांगल्या मोठमोठ्या टीचर्सचं तुम्हाला गायडन्स भेटेल, सायन्सचे वेगळे, मॅथ्सचे वेगळे, इंग्लिशचे वेगळे. आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.